महाराष्ट्र सरकारने नुकतेच शेतजमीन खरेदी विक्री प्रक्रियेच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत याची माहिती मंत्री बावनकुळे यांनी दिली। शेतजमीन खरेदी विक्रीच्या या नियम बदलाला कोल्हापुरातील एका व्यक्तीचा हातभार लागलाय। ही व्यक्ती म्हणजे सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद धनवडे। त्यांच्या पत्रव्यवहाराला आणि पाठपुराव्याला यश आलंय। आज आपण शेतजमीन खरेदी विक्रीच्या नियमांमध्ये काय बदल झालेत आणि त्यासाठी त्यांनी कसा पाठपुरावा केला याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। याबाबत प्रल्हाद धनवडे यांच्याशी संवाद साधला संदीप घाडगे यांनी। नमस्कार। टीव्ही नेक्स्ट मराठी नेहमीच वेगवेगळ्या विषयांना हात घालत असतं, त्या विषयांवरती प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करीत असतं। सरकारचे काही कायदे येतात, सरकारचे काही निर्णय येतात, त्या निर्णय कशा पद्धतीनं सर्वसामान्यांसाठी सुखकर आहेत हे सुद्धा आपण शोधण्याचा प्रयत्न करीत असतो। नुकतंच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक निर्णय जाहीर केला आणि त्या निर्णयामध्ये त्यांनी सांगितलं की शेतजमिनीमध्ये असणारे जे रस्ते आहेत, मग पाणंद रस्ते असतील, शिवरस्ते असतील, त्यापैकी एक महत्वाचा निर्णय त्यांनी दिलेला आहे की शेतामधून जाणारे जे रस्ते आहेत त्याची नोंद ही दस्तामध्ये होणं आवश्यक आहे। आणि त्या अनुषंगाने हा जरी निर्णय आपल्या समोर दिसत असला तरी याचा पाठपुरावा करणारी व्यक्ती ही कोल्हापुरातली होती आणि ही व्यक्ती सातत्यानं सरकारी दरबारी पत्रव्यवहाराच्या माध्यमातून प्रत्यक्ष मंत्र्यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावावा आणि शेतकऱ्यांचा आणि विशेषतः या शेतजमिनीच्या बाबतीमधलं सगळे प्रश्न सुरळीत करावे, सुलभ करावेत, हा पाठपुरावा त्यांचा होता। आणि या पाठपुराव्याला आता कुठेतरी यश येते असं आपल्याला दिसून येते। मी ज्या व्यक्तीविषयी बोलत आहे ते आपल्या कोल्हापुरातली सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद धनवडे आहेत। नेमका हा प्रवास काय आहे, या अनुषंगानं काय आव्हानं त्यांच्या समोर होती आणि हा प्रश्न आता कोणत्या टप्प्यावरती निघालाय, या सगळ्या गोष्टीवरती आज आपण त्यांच्याशी बोलू। प्रल्हादजी नमस्कार। नमस्कार। एक महत्वाचा निर्णय सध्या शासन घेताना आपल्याला दिसत आहे, तर हा नेमका विषय काय आहे एकदा आपल्या प्रेक्षकांना कळलं तर ते अधिक चांगलं राहील। हे माझं मत असं आहे की जमिनी खरेदी विक्री करत असताना संस्कारपत्र जे करतात, बरोबर, ते संस्कारपत्र करत असताना ते एका दोघा तिघा संघटन काही ठिकाणी झालेले आहेत, त्यामुळे येणाऱ्या अडचणी भरपूर आहेत। मग त्याच्यामुळे कोर्ट कचेत चालणं, असं तसं चालणं, पण त्याच्या आधी असं व्हायला पाहिजे की संस्कारपत्र केल्याबरोबर की घेणारी पार्टी आणि देणारी पार्टी ही एकत्र येऊन ह्यांनी मोजणी खात्याकडे ह्याचा अर्ज केल्यानंतर मोजणी खात्यानं त्याचा नकाशा तयार करून त्यातलं अतिक्रमण काढून आणि त्याची सविस्तर ह्यासनी पाठपुरावा करून खरेदी विक्री करणाऱ्याला ते द्यावं, पत्रव्यवहार करावा। याच्या अगोदर काय व्हायचं? ह्याच्या आधी आतापर्यंत तसं झालेलंच नाही। डायरेक्ट खरेदी होती की मोजणी नाही, काय नाही, संस्कार तुमचा बरोबर संस्कार करणं आणि खरेदीला जाणं, 7 दिवसाची नोटीस देऊन खरेदीला जाणं, खरेदी करणं। त्यानंतर ते घेणाऱ्या पार्टीवर ते संकट येतं की जागेवर जाऊन मोजणी करत असताना की कुणाचं अतिक्रमण असतं आणि ते अतिक्रमण काढायला अडचण होती। बरोबर। मग ते अडचण करत असताना मग ते पोलीस कंप्लेंट करा, पोलीस कंप्लेंट नाही झाले तर मग कोर्टात जावा, अशा गोष्टी सगळ्या मारामाऱ्या होणं, अशा सगळ्या तिथं प्रकार होत होतं। मग त्याच्याऐवजी सरकारनं असा नियम काढला पाहिजे किंवा कायदा करायला पाहिजे की पहिला दोघा जणांनी संस्कारपत्र झालं की मोजणी खात्याकडे यांचा अर्ज, दोघांनी संयुक्तरित्याने जावं, संयुक्तरित्यानं त्यांच्याकडे जाऊन दोघांनी ते अर्ज करणं आणि अर्जाच्या नुसार त्यांना काहीतरी मुदत असेल, 1 महिना 3 महिना काय असेल ते असेल, त्या लोकांनी मोजणी खात्यानं त्यांची मोजणी करावी आणि मोजणी करून त्याचा नकाशा तयार करावा, अतिक्रमण नसलं तर अतिक्रमण काढून द्यावं आणि त्याचं त्यांना पत्र द्यावं, खरेदी पत्र। आता खरेदी करण्यास हरकत नाही। जर असं नाही केलं तर दुसऱ्यानं जर त्याच्यावर संस्कार केला, बरोबर, असं नाही केलं बरोबर, तर दुसऱ्यानं संस्कार केला, तिसऱ्यानं केला, तर अशी लांबडच लागत जाते आणि पहिला खरेदी करतो तेव्हा दुसरा त्याच्यावर येतो किंवा तिसरा येतो, असे 2-3 ठिकाणी अशा अनेक ठिकाणी गोष्टी घडलेल्या आहेत। त्याच्याऐवजी पहिला जर संस्कार पत्राचं जर कोणी केलं आणि ते जर तिथे गेलं मोजणी खात्याला, समजा चुकून ह्या माणसानं दुसऱ्याबरोबर केलं तर ह्यालाही तीच प्रतिक्रिया वापरायला पाहिजे, तिथं जाऊन शासन ह्याच्याकडे दाद मागायला पाहिजे, बरोबर, मोजणी खात्याकडे। तेव्हा मोजणी खाती ही माणसं सांगणार ना दुसऱ्या बरोबर त्याचा संस्कार झालेला आहे, तुम्ही घेऊ शकत नाही, बरोबर। त्यांचं काय होतंय, त्यांनी एक काही मुदत घातलेली आहे, त्याच्यानंतर तुम्ही त्याचा विचार करायचा, तो मात्र तुम्ही इकडे यायचं नाही। बऱ्याच वेळेस असंच घडलं की नाही, शेतजमिनीमध्ये अतिक्रमण आहेत, व्यवहार झालेले आहेत आणि नंतर मग लक्षात येतं की अतिक्रमण आहे आणि त्यात निघणं आता कठीण आहे आणि मग ते तसंच ठेवून मग ते परत दुसऱ्याला कोणाला तर संस्कारपत्र द्यायचं, परत तिसऱ्याकडून चौथ्याकडे जायचं आणि हे सगळं व्हायचं। त्याच्यामुळं शासनाचा वेळ वाया जातो, म्हणजे कोर्ट जे
शासनाचं पोलीस स्टेशन वगैरे हे असल्या काही गोष्टी आहेत, ह्या कारण असताना शासनाचा खर्च वाढतो त्यात, बरोबर, कारण असताना तिथं नुकसान होतंय. हम्म. त्याच्याऐवजी सुटसुटीत खेळायला असेल तर अशा पद्धतीचा कायदा करणं फार गरजेचं आहे. बरोबर, ह्यात आता जे बावनकुळे साहेबांनी जे केलंय ह्यात अजून कमतरता आहे. बर, त्यांनी रस्त्याबद्दल केलं, बरोबर. तर पुढची प्रतिक्रिया तिने राबवावी लवकरात लवकर, बरोबर. असं मला तर वाटतं. याची सुरुवात कधीपासून झाली, म्हणजे हा पत्रव्यवहार किंवा हे शासन दरबार? पत्रव्यवहार साधारण माझं एक 4-5 महिन्यापूर्वी बर, अजित पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री दोन्ही आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, ह्यांना मी पत्र पाठवून झालेत. त्यानंतर मला रजिस्टरनं मुख्यमंत्र्यांचं एक पत्र, सचिवालयातनं पत्र आले की हे केस तुम्ही करा म्हणून स्वतः. अच्छा, पण हे शासनाच्या अंडरखालचं काम आहे, बरोबर, हे आम्ही करू शकत नाही, बरोबर. आम्हाला दाद कोण देणार त्याची, असं आहे. फक्त त्यांनी त्याचं सरळ सचिवालयातनं ऑर्डर करून ते हे कामकाज पुढे न्यावं, असं त्यांनी करावं. काय पत्रामध्ये काय नेमक्या मागण्या केल्या होत्या? आता मागण्या ह्याच आहेत माझ्या, की कर्नाटकच्या धर्तीवर आता कर्नाटकमध्ये तशी पद्धत आहे, बरोबर, की पहिला संस्कार तुम्ही केला असा, बरोबर, की तुमचं मोजणी खात्याला जात आहे, मोजणी खात्याची लोक येत्या सविस्तर ती मोजून 7/12 तयार ह्या नकाशा तयार करून हे सगळं करून तुम्हाला देतात आणि मग तुम्ही खरेदीला जायचं. बरोबर, तिथं तुमची भांडण वगैरे काय नाही आलं, कारण सगळंच काढून देतात ना ते. बरोबर, बरोबर, कुणाचे अतिक्रमण आहे काय आहे, तुम्ही ह्यात याच नाही, तुमचं हित नाही, बरोबर, असं सांगितलं जातं. तर आता त्या पद्धतीने जर केलं तरच हे आपल्या इथं सुटसुटीत कारभार होईल आणि व्यवहार रेंगळत पडणार नाही, उशिरा विलंब होणार नाही त्या व्यवहाराला. मग हे अर्ज करण्याची किंवा ही मागणी करण्याची ही गोष्ट अचानक मनामध्ये आली की अशा काही अनुभवातून तुम्ही गेलात काय? काही थोडासा तसा अनुभव आला मला, की मी कोकणात खाली मी स्वतःसाठी थोडी बहुत जमीन घ्यायची वगैरे अशा 2-4 ठिकाणी गेलो, अनुस्कुरा घाटात वगैरे असं तसं. तर त्यावेळेला सांगायची जमीन आहे, तर इथं 2-3 संस्कार झाले, अनेक जमीन विकली तिथे संस्कार झाले, असे प्रत्येक ठिकाणी. म्हणजे 2-3 विकतात तर कशी म्हणून विकत नाही म्हणलं, हे पडते असंच, लवकर करून खरेदी करत नाही मग असं त्याचं वीज जाते. मग त्यातनं मला असं वाटलं की हे कर्नाटकमध्ये एकानं आमच्या मित्रांनी जमीन घेतली, त्यावेळेला कर्नाटकमध्ये जी जमीन घेतली त्यावेळेला त्यांनी मला सविस्तर सांगितलं तिथं असं नाही, तिथं अशा पद्धतीचं आहे की तुम्ही आधी जमीन खरेदी करायच्या आधी संस्कार पत्र करायचं, दोघांनी मिळून पत्र द्यायचं मोजणी खात्याला, त्यांच्याकडून पत्र येते, नकाशा तयार करून येते, मग ते घेऊन रजिस्टरकडे जायचं आणि खरेदी करून घ्यायचं. मग मूळ मालक जो आहे त्याने हे सगळे प्रोसेस करायचे, त्यांनी नाही करायची. अच्छा, त्यांनी करायची गरज नाही, बर, घेणाऱ्याने करायची पुढे. अच्छा, ज्याने घेणार आहे त्यानं करायची ती प्रोसेस तयार, मूळ मालकाची गरज नाही. मूळ मालक तुम्हाला फक्त संस्कार केल्यानंतर त्याला शासनाला ह्या मोजणी खात्याला जे द्यायचं पत्र आहे त्याच्यावर फक्त ते सह्या करणार, आम्ही दोघांनी मिळून संस्कार पत्र केलेलं आहे आणि ह्यांना मोजणी करून सविस्तर ह्यांचा नकाशा वगैरे करून द्यायचा आहे, ते तुम्ही करून द्यावा, अशी त्यानं विनंती पत्र द्यायचं. अच्छा, आणि त्यानुसार तिने यायचं. अच्छा, असं आहे. बोला, त्याची प्रोसेस राबवायची घेणार आहे असं आहे. मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये याच्या अगोदर मग संस्कार पत्र एकाचेच 2-3 असायचे, मग हे आतापर्यंतचे व्यवहार कसे झालेत? मग व्यवहार झालेले नाहीत आतापर्यंत, बरेचसे व्यवहार असेच पडलेले आहेत. पहिला जो मालक खरेदी करतो, कोणी जे संस्कार केलाय खरेदी करतोय किंवा दुसरा खरेदी करतोय, मग पहिला येतो तिथं हे आम्ही जमीन घेतलेली आहे आणि तुम्ही कशी काय खरेदी दुसऱ्याला दिली, त्याच्याकडे जातो मालकाकडे, शेतकऱ्याकडे, नाही तुमचं तुम्ही बघा म्हणतो ते. मग बरोबर काय झालंय ते मग ह्या दोघांचं कोर्ट कज्जे केस चालू चालतात. बरोबर, मग ह्याच्यावर जर केस केली, कोर्ट कज्जा केला तर ह्याला काय फरक पडत नसतो, असं नाही म्हणा, होईल तेव्हा होईल, ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस निकाल. पण ही दोघांचे पैसे अडकलेले आहेत, बरोबर, ही ह्याच्यात येत ना त्रासात येतात, असं होतं. हा आता शासन दरबारी हा एक विषय समोर आलाय, त्याच्यावरती बावनकुळे एक नाही वर्कआउट करतायत, कदाचित त्याचं यश आपल्याला टप्प्यात दिसून येईल. परंतु याच्या अगोदरच्या कायद्यामध्ये अशा काही गोष्टी नव्हत्या का या अनुषंगानं? असतील हे आम्हाला माहिती नाही. अच्छा, परंतु कुणीच आतापर्यंत राबविलेलं नाही तशा पद्धतीच्या, किंवा असतील तर हे मोजणी खात्याच्या रजिस्टरनं, तुम्ही रजिस्टरनं कधी विचारलंय का कोणाला ह्याची मोजणी करून घेतले काय, ह्याचा नकाशा करून घेतलाय काय, ह्याचं अतिक्रमण काढून घेतलंय काय, असं रजिस्टरनं कुठल्याच विचारलेलं नाही आतापर्यंत कधीच नाही खरेदी घेणाऱ्याला. बरोबर, आणि ह्यांनी मोजणी खात्यानं बी असं जेव्हा मोजदाला जातो खरेदी केल्यानंतर मोजाल, तुम्ही आधी का खरेदी मोजायला आला नाही असं विचारलेलं नाही. बरोबर, असं कधीच घडलेलं नाही आतापर्यंत नाही.
कदाचित असं नसावं, कदाचित माझं ज्ञान कमी आहे, पण कदाचित असं नसावं. जर तसं असतं तर बावनकुळेंनी तसा एक नाही उल्लेख कुठं तर केला असता की या कलमानुसार शेत खरेदी जमिनीच्या या कलमानुसार या गोष्टी होणं अपेक्षित आहे. तसा त्यांचा उल्लेख नाही. नाही, हे मान्य करतो की त्यांचा उल्लेख नाही म्हणजे कलम कुठलं. हा, ते सर तुम्ही म्हणता ह्या कलमानं त्या कलमानं त्या कलमानं, बरोबर, पण नेमकं कलम कोणतं? कलमच नाही त्याला काय. बरोबर, असं आहे. त्यामुळे त्याच्यात आपण चर्चाच करू शकत नाही ना. बरोबर, असं आहे. त्यांनी हे बाबा एखाद्यानं सुचवलंय, ह्या सुचवलेल्या आधाराखाली बरोबर, की त्यांनी त्याची सविस्तर माहिती घेऊन ती करावी. एखादं कसं असतंय की सुचवणारी माणसं भरपूर असतात. बरोबर, पण सुचवणाऱ्या माणसाचं बरोबर आहे का चुकीचं आहे का नाही हे बघायचं आणि हे सुचवणाऱ्या माणसाचं बरोबर आहे त्या पद्धतीने आपण ते करायला पाहिजे. अच्छा, असं त्यांनी करायला पाहिजे ना. तुमचं किती दिवस फॉलोअप चालू होता या सगळ्या गोष्टी? मी जास्त फॉलोअप काही केलं नाही. मला एवढंच वाटलं की हे त्यांना सुचवायचं, ह्यांना पत्र द्यायचं. ह्या पत्राच्या आधारावर त्यांना काय सोपं आहे, फार काय अवघड नाही. शासनाला काय अवघड आहे? बरोबर, आम्ही काहीच करू शकत नाही. एखादा JR काढला की सरळ सचिवालयाला JR काढायचा, सचिवालयाला द्यायचं, सचिवालयाने JR काढायचं आणि द्यायचं. प्रत्येक कलेक्टरला पाठवून द्या, कलेक्टर ज्या त्या जिल्ह्याचं हाताळतील. आता ह्या गोष्टी आपण विचार करतोय की या पद्धतीने ज्यावेळेस खरेदी पत्र होते, दस्त वगैरे होतात, त्यावेळेस या गोष्टी व्हायला पाहिजे. आता तो येणाऱ्या भविष्यामध्ये कदाचित त्याच्यावरती अधिक सुस्पष्टता येईल. पण सध्याच्या आत्ताच्या या परिस्थितीमध्ये अजून जेव्हापर्यंत आपल्याला सुस्पष्टता आलेली नाही, पण आत्ताच्या ह्या घडीला एखादा जमिनीचा व्यवहार जर करत असेल तर काय खरेदीदारांना काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे? खरेदीदारानं आता काय घ्यायचं म्हणला तुम्ही जबाबदारी किंवा रिक्स पकडायची असेल तर त्यानं छोट्या जाहिराती देतात पेपरला. छोट्या जाहिराती दिल्यानंतर त्यात कितपत यश असतंय, कोण पहिला माणसानं संस्कार केला असेल तर त्यानं कधी वाचणार ते बघणार बी नाही इकडे. एवढ्या जाहिराती आहेत, बरोबर, 25-25, 30-30 जाहिराती असतात, त्या कुठल्या वाचत बसणार? बरोबर, त्यामध्ये त्याचा उल्लेख येतोय का नाही येतोय, मग ते रोज किती वाचत बसणार? असं ना ते. बरोबर, त्यामुळे ते काय ते त्याने घ्यायचे म्हणजे ते अडचणीतच येणार. असं जर घडत असेल तर ते अडचणीतच येणार. मग जो जमीन एखादी विकत घेणार आहे त्यानं रजिस्टर ऑफिसला किंवा जिथे हे दस्त वगैरे होतात तिथे जाऊन चौकशी करायला कशी करणार? संस्कार कुणाबरोबर झालाय? एका पार्टी बरोबर झालाय. बरोबर, एका अशा काही घटना घडलेल्या आहेत की एका 7-12वर एकाचं नाव आहे असं धरून चला. हे 7-12चं नाव असणाऱ्या माणसानं ह्या 7-12वर नाव असणाऱ्या माणसानं तिघांनी जमिनी खरेदी दिल्या. केवढ्या वेळेत? 2-3 महिन्यात. कारण हे 7-12वरला जेव्हा तलाट्याकडे देतो की आमची हे खरेदी केलेलं आहे आणि हे नाव कमी होऊन हे आमचं नाव लागावं म्हणून जेव्हा अर्ज करतो ते जातो महिना, 1.5 महिना, 2 महिने. म्हणजे ह्यो कितपत त्याच्यावर फॉलोअप राहतोय त्याच्यावर आहे. बरोबर, तो पत्र ह्यो आणि दुसऱ्याला लिखतोय. बरोबर, परत आणि हा दुसऱ्याला लिखतोय. पण तिघा-चौघांचं तिथं जाऊन का ना 2-3 आमचं 7-12वर नाव लावा, आमचं 7-12वर नाव लावा. कुणाचं लावायचं त्यांना? खरेदी करायचीच ती शासनाकडे किंवा रजिस्टरकडे ह्याची सगळ्याची नोंद असली तरी हे बघत बसत नसतात ते. की समजा मी आता मोरीवाडीत राहतो, मोरीवाडीत ही जमीन मी खरेदी करून एकाला दिली, परत रजिस्टर पाशी ही जी नोंद कुठेतरी असेल, कागद तयार केला आणि डिगीट ह्याच्यात ठेवला कपाटात, समोर कुठं आहे? हे खरेदीला आलाय, खरेदी द्यायला आलाय, हे समोर कुठं आहे? बरोबर, ही नोंद असं आहे काय बाबा हे नंबर दाबल्यानंतर आता कसं कॉम्प्युटरवर हे नंबर दाबला की हे जमिनीचं खरेदी झालेला आहे असं काहीतरी कळू शकतंय. बरोबर, काहीच नाही. काही काळापूर्वी फोटो सुद्धा नव्हते. बरोबर, की रजिस्टरला त्यावेळेला तर भरपूर खरेदी व्हायची. बरोबर, चुकीच्या. बरोबर, आता एक फोटो तर आल्यात. आता प्रत्यक्षात त्या व्यक्तीला समोर जावं लागतंय. बरोबर, पहिलं समोर जाऊन सुद्धा असे फोटो घ्यायची पद्धत नव्हती. बरोबर, अशी की त्यामुळं तो माणसाला नाही ते घेणारी पार्टी फार अडचणीत यायची काही काळापूर्वी. असं कधी असे अनेक रजिस्टर नाही झालेले कागद रद्द झालेले. अच्छा, मगाशी आपण सांगितलं की एकच व्यक्ती असते, तो पहिले खरेदी पत्र करतो, नंतर संस्कार पत्र करतो, मग दुसरं संस्कार पत्र करतो, मग तिसरं संस्कार पत्र करतो, चौथं देणारा शेतमालक. बरोबर, तिघा-चौघा संघ व्यवहार करतो. समजा ह्या चौघांनाही कळतं की आपली फसवणूक झाली, तर त्यातला कुणाचा दावा खरा मांडला जातो? ज्याच्यावर पहिला का ज्याच्यावर शेवट केलाय? ज्याच्या बरोबर पहिला केला त्यानं वेळेत पूर्तता केली नाही
काय पूर्तता करायला? संस्कार पत्र केलं, बाबा महिन्यात मी खरेदी करणार जमीन आणि 1 महिन्यात तुम्हाला मी पैसे देऊन खरेदी करून घेणार जमीन. त्या वेळेत जर त्या माणसानं खरेदी नाही केली तर दुसऱ्याचा दावा त्यावेळी येऊ शकतोय. कारण त्याच्यात लिखाण संस्कार पत्रात येते की 1 महिन्याच्या तुम्ही खरेदी करून घ्यायचं, नंतर संस्कारला दिलेले पैसे आणि संस्कार पत्र हे रद्द करण्यात येईल असं केलेलं असतं. बरोबर. त्यावेळेला तो बाजू असतो, तरी सुद्धा ते कोर्टात जात. काही कारणानं मग तो हे दावा लावतो ना, बरोबर, की शेतकऱ्याकडनं ह्याची पूर्तता झाली नाही. शेतकऱ्यांना काय म्हणलंय की 7 वारावधी कुठल्या तरी जमिनीचं कागदपत्र, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट वगैरे हे आम्हाला दिलेलं नाही म्हणून हा वेळ झाला. बरोबर. हे अशी तिची लांबड जाते लावून. आणि वेळेनुसार पहिला संस्कार पत्राचा खरा दावा ठरला जातो. पहिला जर त्यानं त्याच्यातनं केलंच नाही, त्यानं त्या माणसानं शेतकऱ्याची काय म्हणतात त्याला की शेतकऱ्याला पुढे डावलत कारण नसताना नेलं तर ते मात्र तिथनं जाऊन दुसऱ्याला ते विकू शकतो. बरोबर, असं होऊ शकते. पण हे संस्कार पत्राच्या बाबतीमध्येच आहे का वटमुक्तार पत्राच्या बाबतीमध्ये सुद्धा घडतं? नाही, वटमुक्तार हे फार आलं. अच्छा. वटमुक्तार पत्र 1-2 पद्धतीची आहेत की खरेदी वेळेला मालकाला घेऊन जायचं आणि सगळा व्यवहार ठरवायचा वटमुक्तारदारानं. बरोबर. परंतु खरेदी वेळेला जाऊन त्यांना नुसतं सह्या करायच्या, ते वटमुक्तारदारानं करायच्या. दुसरं वटमुक्तार असं असतंय की ते रद्द न होणार. अच्छा. की त्या माणसाच्या नावे रद्द केला संस्कार पत्र, वटमुक्तार पत्र, तर त्यांनी जाऊन ती खरेदी करायची. पण त्यावेळेला तो माणूस कितपत शेतकऱ्याबरोबर प्रामाणिक राहतो बरोबर त्याच्यावर अवलंबून आहे. बरोबर. कारण शेतकऱ्यासंग केलेला व्यवहार ते सगळे पैसे शेतकऱ्याला देते का नाही देत. बरोबर. त्या वटमुक्तारच्या आधारे. बरोबर. असं होतं. त्यावेळेला वटमुक्तारदार ह्याची सुद्धा फसवणूक करू शकतो शेतकऱ्याची. बरोबर. असं होतं. आणि मग बक्षीस पत्राच्या बाबतीमध्ये? बक्षीस पत्र एक असं आहे की बक्षीस पत्र एखाद्याच्या नावचं केलं, एका व्यक्तीनं बक्षीस पत्र नावानं केल्यानंतर त्या बक्षीस पत्राच्या आधारे सुद्धा त्या माणसाला ज्याच्या नावावर केलंय त्याला नंतर विकताना जमीन आधी बक्षीस पत्राची जमिनीचं तुम्हाला टॅक्स भरायला लागेल सरकार आधी. बरोबर. की त्यांनी तुम्हाला दिलंय पण ह्याचे तुम्ही पैसे भरले का टॅक्स, म्हणून ते रीतसर करून घ्यायला पाहिजे आणि मग ह्यानं ते दुसऱ्याला खरेदी करून द्यायला पाहिजे. बरोबर. हे बक्षीस पत्राचा आधार असा तरी आहे असं मला वाटतंय. अच्छा. हा, आता मगाच्याच विषयाकडे परत येऊया की आपण एक नाही सरकारकडे फॉलोअप करत आहे. किती दिवसांपर्यंत अपेक्षित आहे हे? तुम्ही आता खरेदी देणारा आणि खरेदी घेणारा ह्या दोघांनी तिथं मागणी करायची आहे की ज्याच्याकडे पैसे किती दिवसात येणार आहेत खरेदी घेणाऱ्याच्या. मग ते म्हणतो की आम्ही 1 महिन्यात खरेदी घेणार. पर महिन्यात खरेदी घेणार आहे, महिन्यानंतर त्यांनी जर पत्र दिलं तर ही कधी बी खरेदी करू शकतात. अच्छा. पण त्याची नोंद तिथं झालेली आहे, ह्यांचं खरेदी पत्र होणार आहे. हे तिथं नोंद झाल्यानंतर दुसरा संस्कार करणार ना, तो संस्कार करणार नाही दुसऱ्या पार्टी. आता ह्या संस्कार पत्रामध्ये जो खरेदी करणार आहे त्याचा समजा दुर्दैवानं मृत्यू झाला, त्याच्यानंतर वारस त्या बाबतीमध्ये भांडू शकतोय का? वारसांनी सह्या केल्या असल्या तर, वारसानं सह्या जर केल्या असला तर भांडू शकतोय. आणि जर नसतील तर वारस असा म्हणू शकतोय की आम्ही काही त्यांना द्यायला नाही आणि मान्यता बी नाही. अच्छा. काय असतंय काही ठिकाणी मान्य 7 बारा जर त्यांची नावं नसली तर मान्यतादार म्हणून येतात. तर ते मान्यतादार वगैरे असेल की मान्यतादार सुद्धा आम्ही नाही म्हणू शकतो. असं आहे. आणि मान्यतादारावर काही अवलंबून नाही, त्या ज्याच्यावर 7 बारा आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. पण तो 7 बारा वाला जर मरण पावला तर त्या मान्यतादारांची ज्याची मुलं त्या वेळेला त्यानंतर त्यांची मुलं, त्यांच्या बायका, त्यांच्या मुली, त्यांची बायको, त्या मान्य मालक आहे त्याच्या, ह्यांची सगळी 7 बारावर नावं येणार, त्यानंतर त्याची खरेदी होणार. अच्छा. म्हणजे पहिल्यांदा नाही घर म्हणजे जागा मालकानंतर त्यांची बायको आणि त्याच्यानंतर मुलं आणि जर मुलांच्या बायका आणि मुली ही सगळीच नाव येणार 7 बारावर. समजा त्याच्यामध्ये जर अल्पवयीन असतील, त्यांची वयच नसतील, त्यांना गृहीत धरलं जाणार. मग डायरेक्ट तर सगळा क्लेम बायकोच्या याच्यावर बायको मुलं सगळीच येणार. एखादा मागे राहिला तर दावा करू शकतो माझी वाटणी राहिल्या म्हणून. बरोबर. असं आहे. आणि हे दुसऱ्या बाबतीमध्ये म्हणजे आता जो घेणार आहे त्याच्या बाबतीमध्ये त्याचा जर मृत्यू झाला तर घेणाऱ्याचा मृत्यू झाला तर आता ते किती प्रामाणिक आहे त्याच्यावर आहे. त्यांनी जर शेतकरी म्हणला बाबा तुझ्या बानं माझ्या संग व्यवहार केलेला आहे, हे तुझे पैसे किंवा जमिनी येणार असला जमिनी,
तू काही ठरव आणि ये, हम्म. असं होऊ शकतंय. अच्छा जर शेतकरी प्रामाणिक असेल तर. अच्छा. नाही जाऊन तिकडे आता गेलाय हम्म. अशी म्हणणारी बी असतात. तशी उदाहरणं पण बरीच आहेत, भरपूर आहेत. जास्तीत जास्त तशीच आहेत. 80% लोक बरोबर. अशीच आहेत. कुठंतरी अशी 20% आहेत की प्रामाणिक, की बरोबर. हा तिने व्यवहार केला हे द्यायला पाहिजे बरोबर. अशी म्हणणारे थोडी लोक आहेत. सुरुवातीचे ते दिवस गेलेत की ज्यावेळेस शब्दांवरती सगळे व्यवहार व्हायचे. आता सगळ्या गोष्टी या कागदावरती असायला पाहिजे. आता कागदावर येऊन सुद्धा कोर्टात जातात. हा. कागदावर येऊन सुद्धा कोर्टात जातात ना. हम्म. संस्कार केलाय, खरेदी केलंय, सगळे केलंय, हम्म. तरी सुद्धा कोर्टात जातात ना. मग या कागदाचा फायदा काय? बरोबर. असं आहे. एकदा कागदावर केलंय की तिथल्या तिथं मान्यता व्हायला पाहिजे. हम्म. असं आहे. मग आता येणाऱ्या दिवसामध्ये आता परत फॉलोअप आपला राहणार का बावनकुळेंकडे, अजितदादांकडे? मला जायचा प्रसंग आला. आता काय होतं ही त्यांनी राबवायचं आहे. आता मी त्यांनी काय राबवायचं. त्यांच्याबरोबर पत्राचा व्यवहार केलाय, हे शासनाचं काम आहे, हे माझं नव्हे. पण बऱ्याच वेळेस शासन करतं, पण कधी कधी त्याला दिरंगाई होते, वेळ लागतो. मग त्यासाठी ज्यानं या दिरंगाई होती. हम्म. मग सगळा हा कारभार अंदाधुंदीचा जाईल. हम्म. एखाद्या पत्राचा तुम्ही सविस्तर पाठपुरावा करत नसाल हम्म. शासन, हम्म. तर हे अंदाधुंदी आहे. हम्म. त्यांनी करायला पाहिजे की सविस्तर त्यांना खालच्या लोकांना, हे मंत्र्याला पत्र गेलं, ह्या मंत्र्यांना म्हणायला पाहिजे हम्म. सचिवालयाला हम्म. ह्याची एमर्जन्सीची कारवाई करून हम्म. पूर्तता करण्यात यावी, हम्म. असं त्यांनी म्हणायला पाहिजे. त्या पद्धतीने त्यांनी करायला पाहिजे. पण कधी कधी सरकारला जागा पण करावं लागतं. तुम्ही जागा करणार का? तुम्ही सरकारला किती जागा केलं तर ते जागा होत नाही. हम्म. अशा अनेक गोष्टी आता आहेत. आमचे आता असणारे मंत्री वगैरे सडेतोड उत्तर देणारे, अजितदादा म्हणा, एकनाथ शिंदे म्हणा, ही चांगली आहे माणसं आहेत. याच्या आधीची तर मी अतिशय जवळच्या लोकांच्या बरोबर खूप जवळचे संबंध आले तुमचे. गेलेलो, सगळ्यांच्या जवळ गेलो. परंतु मला ही लोक आता जरा बरी वाटतात. पण बघू आता काय करतात. अच्छा. हे करावं असं वाटतंय. लोकांना त्रास होणार नाही त्याची दक्षता घ्यावी. आता साधारण गोष्ट आहे, म्हणजे आता ह्याच्यावर चौकातले वगैरे हे तुमचं असतं माहिती आहे काय, की गाड्या येऊन इथं थांबल्या, मग इकडे जायच्या गाड्या आहेत, तिकडे जायच्या गाड्या आहेत. लक्षात आलं ना. त्या चौकात मधला सेंटरला जो माणूस उभा राहतो ना, त्याच्या पलीकडे तो उभा राहतोय आणि तिकडे जायचं त्याला इकडे उभा राहतोय आणि ह्या गाड्या यायच्या आधी ती ओळख कावडा तसेच आहे. बरोबर. काय करायचं त्याने, एखादा फास्ट जाणार असते अक्षरच घे. वरती तर पोलीस आहेत, पर ते बघत नाहीत आणि त्यांना लगेच अडवत नाही. तुम्ही तिथले तर अडवल्याने जर दंड वगैरे काय असेल ते केला तर दुसरं शान होईल ना बघणार. किंवा तुम्ही सविस्तर काहीतरी बोर्ड लावा की इकडे वळलं की हात दंड बसणार, तिकडे वळला इकडे उभा राहून तिकडे वळला तर हा दंड बसणार. ही त्यांनी करायला पाहिजे. एवढे तशी पोलीसच्या खात्यात तर अफाट अंदाज दे अशा हे आम्ही बघतोय ना. तर एकंदरीत थोडस विषयांतर झालं आपलं. परंतु एक गोष्ट आहे की ज्यावेळेस जमिनीचे खरेदी व्यवहाराचे प्रसंग येतात आणि विशेषतः संस्कार पत्राचे प्रसंग येतात, त्यावेळेस ती कागदपत्र व्यवस्थित आहेत का, त्याच्यामध्ये कुणी अतिक्रमण केलं नाही का, सगळ्या गोष्टी निर्धोक आहेत का, हे पाहणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी त्यांची एक मागणी आहे, म्हणजे प्रल्हाद धनावडेंची एक मागणी आहे की दोघंही तहसीलदारांकडे जावं, कागदपत्र आपण त्या ठिकाणी करावे. तहसीलदार नाही, मोजणी खात्याकडे, महसूलच्या मोजणी खात्याकडे जावं, कागदपत्रांची सगळी पूर्तता व्यवस्थित आहे का हे बघावं आणि त्याच्यानंतर मग 7/12च्या अनुषंगाने ज्या गोष्टी आहेत त्या पुढे घेऊन जाव्यात. याच्यामुळे एक फरक होणार आहे. तो म्हणजे सरकारच्या या कारभारामध्ये एक गतिशीलता येईल. दुसरी गोष्ट, जे खरेदी घेणारे आणि देणारे आहेत त्यांच्या आर्थिक कुठंतरी तोटा थांबेल, त्यांची फसवणूक कुठेतरी थांबेल, वेळेची बचत होईल, पैशाची बचत होईल आणि हाच एक वादविवाद टळतील, पोलिसांचा त्रास वाचेल, कोर्टाचा वेळ वाया जाणार नाही. असं सगळं घडत जाईल आणि त्यासाठीच त्यांचा हा पाठपुरावा आहे. पण यश कुठेतरी टप्प्यात येते असं किमान आताच्या क्षणी तरी दिसते. याच्या बाबतीमध्ये आणखी काय अपडेट्स असतील तर आपण जरूर तुमच्यापर्यंत पोहोचू आणि त्यावेळेस पुन्हा एकदा आपण प्रल्हाद धनावडे सरांना या ठिकाणी बोलवू आणि या गोष्टीतल्या बाबतीतल्या काय अपडेट्स आहेत हे त्यांच्याकडून जाणून घेऊन. पण तुर्तास आपण इथंच थांबू. पाहत राहा TV नेक्स्ट मराठी. प्रल्हादजी, आपण या ठिकाणी नमस्कार बद्दल मी आपले मनात